रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजानी सुख झाले हो साजानी तो विठ्ठल बरवा हो तो विठ्ठल बरवा हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा हो तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी तो विठ्ठल बरवा हो तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा हो तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बापर कुमारे वर बापर कुमारे विवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल
झळझळती सोळा सळा झळझळती सोनं सळा झळझळती सोन सळा झळझळती सोनं सळा कळस दिसतो सोज्वळा 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 बरवे बरवे पंढरपुर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपुर बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर माहेर संतांचे माहेर संतांचे माहेर संतांचे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवा रामया स्वामी केशवाचे रामया स्वामी केशवाचे रामया स्वामी केशवाचे रामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठुरायाचे नगर विठोबा रखुमाई 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 विठोबा झळझळती सोना सळा झळझळती सोना सळा झळझळती सोना सळा सारे ग ग रे ग प प ग प द द प द सा झळझळती सोना सळा झळझळती सोनसळा झळझळती सोनसळा झळझळती सोनसळा सारे ग ग रे ग प प ग प द द प द सा झळझळती सोनसळा झळझळती सोनसळा झळझळती सोनसळा
झळझळती सोनसळा झळझळती सोनसळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य दिष्टान्त मानन्तकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या चक्रपदाने दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या पदाने त्यांच्या पदाने कथेचा विस्तार त्यांच्या पदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या चक्रपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या चक्रपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण
तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी झळझळती सोनसळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग प्रेमाचे पुतळे भक्तीचे कोवळे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अत्यंत गोड अत्यंत सुरेख असा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला विठ्ठल 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 आज खऱ्या अर्थाने ज्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन आहे ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे कलशारोहणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी कडवनवाडी तसेच आदरणीय आमचे वाघसर यांच्या संपर्कातून सर्वांच्याच प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आणि या ठिकाणी भवानी मातेचं सुंदर असं आपण मंदिर स्थापन केलेलं आहे आणि मंदिरामध्ये जी देवीची मूर्ती आहे सुंदर आणि प्रसन्न अशा स्वरूपाची ही देवीची या ठिकाणी स्थापना सुद्धा आपण या मंदिरामध्ये केलेली आहे आणि या भवानी मातेची सेवा आपण करत आहात ही भवानी माता म्हणजे निर्गुण आहे म्हणजे कशा स्वरूपाची आहे संतांनी बऱ्याच संत महात्म्यांनी या देवीचं या भवानी मातेचं वर्णन बऱ्याच अभंगातून केलेलं आहे लक्षात घ्या अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैषासुर मर्दना लागुनी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी तला घे तू पावसी निर्वाणी ऐसा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे ना अशी ही भवानी माता बऱ्याच संत महात्म्यांनी या देवीचं वर्णन बऱ्याच अभंगातून केलेलं आहे संतांनी काही संतांनी तर देवीचा गोंधळ सुद्धा घातलेला आहे आणि म्हणून अशी ही भवानी माता या ठिकाणी आपल्या समोर प्रगट आहे या मंदिरामध्ये एक सगुण साकार रूपामध्ये आणि या भवानी मातेची सेवा करत असताना एक मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं परंतु मंदिराचं बांधकाम पूर्णतेला तेव्हा गेलं ज्या वेळेस त्या मंदिरावरती कळशाचं त्या ठिकाणी कळस बसवला कळशाचं स्थापन झालं तेव्हा त्या मंदिराचं बांधकाम हे पूर्णतेला जातं विठ्ठल 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 शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं कशावरून ज्या दिवशी त्या मंदिरावरती कळस बसवला त्या दिवशी त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं त्या दिवशी ते मंदिर पूर्णतेला गेलं असं आपण समजतो म्हणून जोपर्यंत मंदिरावरती कळस बसवला जात नाही तोपर्यंत ते मंदिर अर्धवट आहे हे सिद्ध आहे विठ्ठल 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 म्हणून मंदिराच्या पूर्णतेचं एक लक्षण आणि त्या लक्षणाचं चिन्ह म्हणजे कळस आहे ते कळस आपण त्या मंदिरावरती स्थापन करतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मंदिरं आहेत परंतु त्या गावामध्ये मंदिर बांधल्यानंतर मंदिर पूर्ण झाल्यानंतर कळस हा बसवावाच लागतो लक्षात घ्या कळस बसवल्याशिवाय मंदिर पूर्णच होत नाही आणि म्हणून या निमित्ताने या
कलशाचं या ठिकाणी कलश विराजमान झालेला आहे मंदिरावरती. कलशरोहण या ठिकाणी या निमित्ताने हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि नामदेवरायांचा हा अत्यंत सुंदर अत्यंत गोड अशा प्रकारचा हा अभंग तुमच्यासमोर मी घेतलेला आहे. नामदेव महाराज हे भगवंताचे एक लढीवाळ भक्त आहेत. लढीवाळ हे विशेषण सगळ्याच संतांना नाही. लढीवाळ हे विशेषण फक्त नामदेव महाराजांना आहे. भगवंताचा लढीवाळ भक्त म्हटलं की फक्त नामदेव महाराजांचं वर्णन केलं जातं. आणि म्हणून लढीवाळ भक्त का म्हटलं याचं कारण असं आहे, बाकीच्या संतांनी देवाला नैवेद्य चारलेला नाही, परंतु नामदेव महाराजांनी मात्र देवाला नैवेद्य चारलेला आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा. वैष्णवे हा सामान्य महिमा संताचा, नवे हा सामान्य महिमा संताचा. सोळे हा सामान्य महिमा संताचा, सोळे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नवे हा सामान्य महिमा संताचा, नवे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नवे हा सामान्य महिमा संताचा, नवे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, कारण नामदेव महाराजांनी भगवंताला नैवेद्य चारलेला आहे. हे लढीवाळपणाचं लक्षण आहे, म्हणून त्यांना लढीवाळ हे एक विशेषण आहे. आणि त्याच नामदेव महाराजांचा हा 3 चरणाचा फक्त 3 चरणाचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग आज या ठिकाणी सेवेकरता मी घेतलेला आहे. आणि या अभंगातून नामदेव महाराजांनी कलशाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. आणि कलशाचं महत्त्व सांगत असताना ते अभंगाच्या सुरुवातीलाच असं म्हणतायत, झळझळती सोनसळा कळस दिसतो सोज्वळा, बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर, माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, झळझळती सोनसळा कळस दिसतो सोज्वळा. म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की कलशारोहणाचा कार्यक्रम आपण कधी करतो, ज्यावेळेस मंदिर पूर्ण होतं. आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्या पूर्णतेचं जे लक्षण आहे ते म्हणजे कलश आहे. तो कलश बसवल्याशिवाय मंदिर पूर्णतेला जात नाही, मंदिर पूर्ण होऊ शकत नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. आणि त्या मंदिरावरचा जो कळस आहे कसा दिसतोय, सोनसळा सोज्वळा. सोज्वळा म्हणजे काय, शोभवंत अशा प्रकारचा दिसतोय. आणि म्हणून हा जो कळस आहे शोभवंत अशा प्रकारचा आहे आणि पिवळ्या रंगाचा आहे. लक्षात घ्या, पिवळा रंग हा सुंदर आहे. पिवळा रंग शोभवंतपणा या रंगामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून आपण उदाहरण घ्या, सोन्याचा रंग कसा आहे, सोन्याचा पिवळा. म्हणून सोनं काय होतं, सर्वांना
आवडतं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. का बरं? कारण त्याच्यामध्ये आपल्याला शोभवंतपणा दिसतो. त्याच्यामध्ये जो रंग आहे, पिवळा रंग आहे. आता लोखंडाचं उदाहरण घ्या. आता लोखंड आहे बरं का. लोखंडाचा कलर कसा आहे? काळा कलर आहे की नाही. काळा कलरचा अलंकार आपण घालू का अंगावर? अजिबात नाही. अहो, काळ्या कलरचा माणूस जरी असला, एकदम काळा कुट्ट माणूस असला, तर असं वाटतं कधी पळून जाऊ याच्यापासून, आहे की नाही. पण ज्याचा कलर गोरा आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर असं कसं समाधान वाटतं, आहे की नाही. म्हणजे त्या गोऱ्या कलरमध्ये काय सात्विकपणा आहे आणि समाधान देणारा आहे. म्हणजे हा जो गोरा कलर आहे तो पिवळ्या रंगाचं द्योतक आहे. काळा जो रंग आहे तो पिवळ्या रंगाचं द्योतक नाही. आणि त्यामुळे पिवळ्या रंगाचं जे सोनं आहे ते आपण सगळे आनंदाने अंगावरती परिधान करतो, आहे की नाही. आमच्या माता भगिनी अलंकार रूपाने परिधान करतात, आहे की नाही. तुम्ही पण अलंकार रूपाने परिधान करता. का बरं? कारण त्या पिवळ्या रंगामध्ये शोभवंतपणा आपल्याला दिसून येतो. पिवळा रंग हा शोभवंतपणा दाखवतो आणि पिवळ्या रंगामध्ये सात्विकपणा सुद्धा दिसून येतो. आणि त्यामुळे या मंदिरावरती या ठिकाणी जो कलश आहे तो शोभवंत असा पिवळ्या रंगाचा आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून आपण कुठेही जात तुम्ही, आपण जर मंदिराच्या वरचा कळस पाहिला तर तो कळस आपल्याला पिवळाच दिसणार, आहे की नाही. दुसऱ्या रंगाचा कळस लावला जात नाही, फक्त पिवळ्या रंगाचा कळस लावला जातो मंदिरावरती. आणि म्हणून आज या ठिकाणी हा जो कळस आहे ना, तो कळस बसवल्याशिवाय ते मंदिर पूर्णतेला जाऊ शकत नाही, ते मंदिर पूर्ण होऊ शकत नाही. आणि ज्ञानोबारायांची सुद्धा एक ओवी आहे, हा लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्येच तुम्ही अर्थ ओळखा. माऊली सांगतात, देवळाची या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्ध कसू 16 वाजेसा. काय म्हणतात माऊली? देवळाची या कामा कळसू. मंदिर पूर्ण झालंय किंवा मंदिर पूर्ण व्हायचंय याच्यामध्ये फरक आहे. पण मंदिर पूर्ण झालंय असं जर म्हणायचं असेल किंवा ओळखायचं असेल तर माऊली म्हणतात, देवळाची या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. हा, गंगा म्हणजे नदी. नदीची पूर्णता कशामध्ये? जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही, तसं देवळाची पूर्णता जोपर्यंत मंदिरावरती कळस बसवला जात नाही. म्हणून देवळाची या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. ज्या लहान लहान छोट्या छोट्या नद्या असतात ना, त्या नद्या जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाहीत तोपर्यंत त्याची पूर्णता नाही. आणि जोपर्यंत त्या अशा वाहत राहतात, जोपर्यंत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांची धाव संपत नाही. तोपर्यंत ती धाव संपत नाही. पूर्णता कशाला म्हणतात बघा? पूर्णता त्याला म्हणतात ज्या टायमिंगला धावणं संपतं त्याला म्हणतात पूर्णता. आणि जोपर्यंत धावणं चालू आहे तोपर्यंत पूर्णता होऊ शकत नाही. आणि म्हणून सुरुवातीला, मंदिराच्या सुरुवातीला पायाची बांधणी करावी लागते, पाया बांधावा लागतो, नंतर पाया भरायचा, नंतर त्याच्यावरती मंदिर उभं करायचं. हे सगळं काही करायचं म्हणजे हे काय झालं? धावणं झालं. हा मंदिराचा काय झाला? प्रवास झाला. पण मंदिरावरती कळस बसवला की धावणं संपलं. आता परत पाया पाडायचा नाही, परत पूजा करायची नाही, डबल तो खांदायचा नाही. का? आता त्याच्यावरती कळस बसवलेला आहे, आता त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पूर्णतेला गेलेलं आहे. आणि नंतर माऊली म्हणतात का सुवर्ण शुद्ध कसू 16 जैसा. सुवर्ण म्हणजे सोनं. सोन्याला जेव्हा 16वा कस लागतो तेव्हा ते सोनं दुकानामध्ये आपण मार्केटमध्ये येऊ शकतो. तेव्हा ते शुद्ध सोनं, खरं सोनं तयार होतं. कधी? ज्या वेळेस त्या सोन्याला कितवा 16वा कस लागतो. माऊलींनी आणखी एक उदाहरण दिलं. म्हणजे जसं एखाद्याचं लग्न झाल्यानंतर
ते लग्न पूर्णतेला कधी गेलं? लग्न लावल्यावर का? लग्न लावल्याच्या नंतर लग्न हे पूर्णतेला गेलेलं नाही, तर लग्न झाल्यानंतर 16 दिवसांनी ज्यावेळेस 16वा होतो त्यावेळेस त्या लग्नाची पूर्णता आहे. आता आपल्या गावामध्ये 16व्या दिवशी 16वा करतात ना, आहे ना. आता सगळीकडे आजकाल काय झालं, डायरेक्ट कनेक्शन निघालेले आहे की नाही. विठाला आणि म्हणून जोपर्यंत कळस बसवला जात नाही, तर कळशाचे पण बरेच प्रकार आहेत. काही कळस धातूचे असतात, पंचधातूचे असतात, काष्टाचे असतात. काष्टाचे म्हणजे लाकडाचे, काही पाषाणाचे असतात. पण लाकडाचा कळस बसवल्यानंतर प्रत्येक 11 वर्षाला जीर्णोद्धार करावा लागतो. हा नियम आहे. एक कलश बसवण्याचे नियम आहेत, लक्षात घ्या. जर आपण पाषाणाचा कलश बसवला तर पाषाणाचा कलश बसवल्यानंतर जर समजा ते मंदिर जीर्ण झालं किंवा त्या मंदिराचं एखादा अवयव भंग पावला तर आपल्याला त्याचा जीर्णोद्धार म्हणजे त्या कलशाचं पूजन ब्राह्मणांना बोलवून त्यांच्याकडून होम हवन सगळं करायचं. त्यांच्या मुखातून ते मंत्रोच्चारण झालं आणि कलशाचं पूजन झालं की तो कलशवरती चढवायचा. हे नियम आहेत कळस बसवण्याचे. पण जो कळस धातूचा आहे, आता हा धातूचाच असेल, जो कळस धातूचा आहे तो जो कळस आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा धातूचा कळस बसवल्यानंतर त्या मंदिरामध्ये ती देवता ही स्थिर राहत असते. लक्षात घ्या, हे कलशाचे प्रकार आहेत. म्हणजे धातूचा जो कलश आहे, ज्या गावामध्ये ज्या मंदिरावरती हा धातूचा कलश स्थापन केलेला आहे त्या गावातील, त्या पंचक्रोशीतील जी व्यक्ती त्या गावामध्ये राहत असेल त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, द्रव्य, अन्न, धान्य याचा पुरवठा ही देवता करत असते. लक्षात घ्या, जसं की एखादं घर आहे आणि एका घरामध्ये 10 माणसे, त्या 10 माणसात कोणीतरी एकच कारभारी असतो, बरोबर. तसं हे गाव आहे. पण ह्या गावाचा कारभारी म्हणजे आपलं कुलदैवत आहे. लक्षात घ्या, जे आपलं ग्रामदैवत, जे आपलं कुलदैवत आहे, जे आपलं रक्षण करते, जे आपलं स्थापित जे दैवत आहे ते म्हणजे आपल्या गावाचा कारभार पण चालवतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे कलशाचे प्रकार आहेत. विठाला 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 विठाला. या कलशाचं वर्णन लढिवाळ असणारे नामदेव महाराज या ठिकाणी करतायत. आणि हे नामदेव महाराज म्हणजे एक संत शिरोमणी अशी पदवी ज्यांना बहाल केलेली आहे. एक सामान्य संत नाही आहेत. नामदेव महाराज म्हणजे चहुयुगाचा नामभक्त उभा कीर्तनी. नामदेव महाराजांचा अधिकार खूप मोठा होता, लक्षात घ्या, खूप मोठा. मी मगाशी सांगितलं, ज्याच्या हातून साक्षात भगवान परमात्म्याने नैवेद्य खाल्लेला आहे एवढा अधिकार कोणाचा आहे? नामदेवरायांचा आहे. दामाजी पंत हे नामदेव महाराजांच्या वडिलाचं नाव आहे. आणि नामदेव महाराजांच्या आईचं नाव काय? गोनाई माता. दामाजी पंत हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. रोज सकाळी उठल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवायचे, त्याशिवाय बाकीचं दुसरं काम करत नव्हते. मंगळवेढा सभेचे ते सुभेदार होते. पण एके दिवशी काहीतरी महत्वाचं काम आलं आणि दामाजी पंतांनी आपल्या सौ गोनाईला सांगितलं, पत्नीला सांगितलं, माझं महत्वाचं काम आहे, त्यावेळेस उद्या चिरंजीव नामदेवरायांना मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन पाठव. दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेवरायांना आईने लवकर उठवलं, नैवेद्याचं ताट तयार केलं, नामदेवरायांच्या हातामध्ये दिलं, सांगितलं देवाला नैवेद्य दाखवून ये. आणि त्यावेळेस नामदेव महाराज फक्त 5 वर्षाचे होते. किती? 5 वर्षाची ती मूर्ती. आणि तो नैवेद्याचं ताट घेऊन नामदेव महाराज मंदिरामध्ये गेले आणि देवाला म्हणायला लागले, देवा लवकर जेवा, कारण मला पण भूक लागलेली आहे. पण देव काय जेवत नाही, देव काय जेवत नाही. आता मात्र नामदेव महाराज म्हटले, अरे रोज तू माझ्या वडिलांच्या हातचं का, तू माझ्याच हातचं का खात नाही. नामदेव महाराज विनंती करू लागले, पण देव काय जेवत नाही. आता मात्र नामदेवांना राग आला. नामदेव महाराज खडसावले आणि नामदेव महाराज म्हटले, देवा आता जर तू नैवेद्य नाही खाल्ला तर मी इथंच तुझ्या समोर डोकं आपटून जीव दे. एवढी निष्ठा पाहून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा लगेच प्रगट झाले
आणि नामदेवांनी पाहिलं. नामदेवांना आनंद झाला. पांडुरंग परमात्म्याने नामदेवांना जवळ घेतलं, कुरवाळलं, सांगितलं बाळा मी कुणाच्या हातचं खात नाही, पित नाही, हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, असा माझा पुंडलिका बरोबर करार झालेला आहे. पण तुझी निष्ठा पाहून मी जेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. नामदेव महाराज म्हटले ठीक आहे. आणि मग ते रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले. घरी आल्यानंतर आईने ते बघितलं आणि नामदेवराय म्हणतात आई मला भूक लागलेली आहे, जेवायला वाढ. आईने ते रिकामं ताट बघितलं. नाही म्हटले अरे या ताटातला नैवेद्य कोणी खाल्ला? नामदेवांनी सांगितलं तो देवाने खाल्ला. आता देवाने खाल्ला म्हटल्यानंतर गोनाई मातेला काही विश्वास पटेना. गोनाई माता आणखी चिडल्या, म्हटल्या अरे स्वतः खाऊन देवावरती आळ घालतो, मी तुला जेवायला वाढणार नाही. आणि मग त्या ठिकाणी नामदेव महाराज रडायला लागले. थोड्याच वेळात दामाजी पंत आले. दामाजी पंतांनी त्यांची कशी तरी समजूत घातली. पण दामाजी पंत म्हटले अरे खरंच देव जेवतो ना, मग आमच्या समोर जेव घाल ना. नामदेव महाराज म्हटले पुन्हा पुन्हा जेवल्यानंतर अपचन होईल ना देवाचं. मग दामाजी पंत म्हटले ठीक आहे, जेवल्यानंतर दूध प्यायला काय हरकत आहे का? म्हटले ठीक आहे. मग दुधाचा प्याला घेतला आणि आई वडिलांसह नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले आणि भगवंताला विनंती करू लागले, प्रार्थना करू लागले. दूध पियो मेरे गोविंद लाला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. दूध पियो मेरे गोविंद लाला. नामदेवांची ती प्रार्थना ऐकली भगवंताने आणि तो दुधाचा तो ग्लास त्या ठिकाणी नामदेवांनी पांडुरंगाच्या तोंडाला लावला. तर त्या ग्लास मध्ये दुधाचा एक थेंब सुद्धा शिल्लक नव्हता. हे नामदेवांच्या आई वडिलांनी पाहिलं, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणून ज्यांनी या अभंगामध्ये कलशाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे त्या नामदेवरायांचा अधिकार खूप मोठा होता. लक्षात घ्या, खूप मोठा. साक्षात पांडुरंगाला सुद्धा विटेवरून खाली उतरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. काय किती मोठा अधिकार म्हणावा लागेल हा. दिवाळी पाडवा होता आणि दिवाळी पाडव्याच्या पहाटे गोनाई मातेने नामदेवांना सकाळी लवकरच उठवलं. म्हटलं अरे उठ, आज मी तुला उठणं लावून आंघोळ घालणार आहे. तेव्हा नामदेवराय म्हणतात आई आज प्रत्येकाची आई आपापल्या मुलाला उठणं लावून आंघोळ घालते, मग माझ्या पांडुरंगाला कोण ग आंघोळ घालणार? गोनाई माता म्हणतात अरे त्याला आपल्यासारख्या गोरगरिबाची काय गरज आहे? थोड्याच वेळात बडवे लोक येतील, दह्या दुधाने तुपाने आंघोळ घालतील, त्याला आपल्यासारख्याची काय गरज आहे? पण नामदेवांनी ऐकलं नाही. नामदेव मंदिरामध्ये गेले, लांबूनच देवाला हाक मारली, देवा आज आमच्या घरी यायचंय आणि आमच्या आईच्या हातून तुम्ही उठणं लावून आंघोळ करायची. आता असं म्हटल्यानंतर देव म्हटल्या अरे नामा ते झालं सगळं ठीक, पण मी जर तुझ्या घरी आलो, आता थोड्याच वेळात भक्त मंडळी काकड आरतीसाठी या ठिकाणी येतील, मग इथं विटेवरती कोण उभा राहील? तेव्हा नामदेव म्हणतात अरे मी थांबतो ना तुझ्या जागेवर उभा. आता असं म्हटल्यानंतर देव हसतात आणि देव म्हणतात अरे नामा अरे इथं उभा राहणं एवढं सोपं वाटलं का तुला? बरं ठीक आहे, राहा तू इथं उभा, पण मी काय सांगतोय ते अटी लक्षात ठेवून मगच उभा राहा. देवाने पहिली अट सांगितली, नामदेवा भक्त मंडळी येतील, अंगावरती थंड पाणी होतील तरी पण ओरडायचं नाही. त्यानंतर भक्त मंडळी अंगावरती गरम पाणी होतील तरी पण त्यांना काय बोलायचं नाही. त्यानंतर महानैवेद्य दाखवतील तरी पण तोही खायचा नाही. त्यानंतर लोण्याचा गोळा तोंडाला लावतील तरी पण तोही खायचा नाही. सगळ्या अटी मान्य केल्या आणि नामदेवराय विटेवरती उभा राहिले. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. आणि पांडुरंग परमात्मा नामदेवरायांचा वेश घेऊन घरी आले आणि नामदेवराय पांडुरंगाच्या वेशामध्ये विठ्ठेवरती उभा राहिले. आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी भक्त मंडळी आली, काकड आरतीला सुरुवात झाली. वळवंडापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी
दाटी उभे जोडोनी हात. काकड आरती झाली आणि काकड आरती झाल्याच्या नंतर नामदेव यांना जे काही सांगितलं होतं ते चालू झालं. नामदेव यांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं तरी पण नामदेव ओरडले नाही. नामदेव यांच्या अंगावरती थंड पाणी ओतलं तरी पण नामदेव काहीच बोलले नाही. त्यानंतर दही, दूध, तूप, लोणी, साखर असं पंचामृत अंगावरती टाकलं तरी पण नामदेव शांत. त्यानंतर महानैवेद्य दाखवला. मग मात्र नामदेव मनात विचार करतात, काय या लोकांचं देवावर प्रेम आहे. उगाच निमित्तालाच एवढीसा नैवेद्य दाखवतात आणि देवाला उपाशी ठेवतात आणि एवढ्याशा नैवेद्यात कुठं देवाचं पोट भरत असतं. त्यानंतर लोण्याचा गोळा तोंडाला लावला. मग मात्र नामदेव यांच्या तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या सुटू नका देव. आणि हळूच आतल्या जीभ फिरवली. पण एका भक्ताचं लक्ष गेलं. तो लांबूनच ओरडला, म्हटला अरे हा देव नाही, म्हटला हा नाम आहे. देव कधी खातो का? हा नाम आहे. ओढा विटेवरून त्याला खाली. लगेच नामदेव यांना विटेवरून खाली ओढण्यात आलं. त्या क्षणाला लगेच पांडुरंग परमात्मा विटेवरती प्रगट झाले. नामदेव महाराज मनात म्हणतात, वाचलो बाबा. पण पांडुरंग परमात्मा हसायला लागले नामदेव यांची फजिती बघून. नामदेव म्हणतात, देवा किती हसायचं तेवढं हस, पण देव बनणं इतकं सोपं नाही. मला सांगायचं का, एवढा मोठा अधिकार होता नामदेव यांचा. म्हणून ज्यांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवंताने नचावं असे हे नामदेव आहे. आणि त्यांनी या अभंगातून कलशाचं महत्व प्रतिपादन करत असताना तो कलश कसा झळकतो आणि त्या कलशाची सोज्वळता कशी आहे अभंगाच्या प्रथम जगती
तो सोनसळा, कळस दिसतो सोजवळा. मी सांगितलं सोजवळा म्हणजे शोभवंत अशा पिवळ्या रंगाचा हा जो कळस आहे तो शोभवंत दिसतोय, तो पिवळ्या रंगाचा आहे, त्याच्यामध्ये सात्विकपणा आहे. आणि त्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती एक सगुण साकार रूपामध्ये आपल्या समोर आहे. आणि सगुण साकार रूपामध्ये असल्यामुळे त्या देवीची भक्ती जर करायची असेल तर ती सोपी जाते. निर्गुण निराकाराची भक्ती करायला अवघड आहे. तसं पाहिलं तर तो भगवान परमात्मा सुद्धा कसा आहे, अव्यक्त निराकार, नाही जा आकार, जे थोनी चराचर हरिसी भजे, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तुच्छ रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. तसं पाहिलं तर सगुणात पण तोच आहे आणि निर्गुणात पण तोच आहे. भेदभाव करायचा नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, हनुमानीना हनुमानीना. असा भगवान परमात्मा, अशी ही देवी ही सगुण साकार रूपामध्ये आपल्या समोर ही प्रगट झालेली आहे. परंतु त्याची भक्ती करत असताना, ती भक्ती करत असताना मनामध्ये अंतकरणामध्ये प्रेम असावं, भाव असावं, तर ती भक्ती देवीपर्यंत पोहोचू शकते. दिखावा म्हणून जर तुम्ही तिची भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आणि परमार्थामध्ये सुद्धा किंमत आहे, महत्त्व आहे. कशाला? तर भावाला महत्त्व आहे, प्रेमाला महत्त्व आहे, विश्वासाला महत्त्व आहे, श्रद्धेला महत्त्व आहे. देवाला दुसरं काहीही लागत नाही. देवा देवा भाचा भुकीला, देवा भाचा भुकीला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव लागतो बस. काही लोक दिखावा म्हणून देवाची पूजा करतात बरं का. एक श्रीमंत सावकार होता आणि त्यांचा नेम होता की सकाळची देवपूजा केल्यानंतर बाकीचं दुसरं कुठलंही काम करायचं नाही. पण त्याला असं वाटायचं की आपल्या मुलाने सुद्धा परमार्थिक असावं, त्याने पण सकाळी लवकर उठावं, देवाची पूजा करावी. म्हणून तो आपल्या मुलाला सुद्धा पहाटे 4 वाजताच उठवायचा आणि त्याच्याकडून सुद्धा देवपूजा करून घ्यायचा. अशी बरेच दिवस सेवा चालू होती. पण एके दिवशी काहीतरी महत्त्वाचं काम आलं आणि वडिलांनी सांगितलं, बाळू मी उद्या गावाला जाणार आहे, त्यावेळेस उद्याची देवपूजा तुलाच करायची आहे. तो म्हणतो, बाबा तुम्ही खुशाल जा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो, बरं झालं म्हातारं चाललंय, तेच तेवढाच आराम तरी मिळेल. आणि म्हातारं गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी निवांत झोपला 8 वाजेपर्यंत. आईने उठवला, रे उठ देवपूजा करून घे. तो म्हटला, आई अगाटच्या दिवस तरी झोपू दे. अरे तुला काही कळतं की नाही, आपल्या घरामध्ये 12 वर्षापासून हा नित्यनाम चालू आहे आणि तो इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही. तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला आणि बळच कशी तरी देवपूजा केली. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका वैताग आला, त्याने सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, विहिरीवरती गेला बकेट घेऊन. सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं. ती बकेट अशी पाण्यात बुडवली. पण गंमत अशी झाली, त्यात जे असे वजनाने हलके देव होते का नाही, ते असे पाण्यावरती तरंगायला लागले.
त्याने बकेट बाहेर काढली, बघतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल. ते 3च देव घेऊन घरी आला, देव घरामध्ये ठेवले. आईने विचारलं ना आता, हा बाळू देवाला गंध लावला का नाही? तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार. आईने विचारलं का रे काय झालं? तो म्हटला अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई त्याच्यावर इतकी रागवली, इतकी चिडली, तो ती आई रागवल्यामुळे सासरवाडीलाच निघून गेला. सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. तो म्हटला का हो मामी? ती म्हटल्या काय सांगायचे, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला इथून घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कुणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. तो म्हटला अवघडच कंडिशन झालं इथं पण तेच. तो म्हटला मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली काय पण माग, पण देवपूजा कर. मस्तपैकी देवघरामध्ये अत्तर वगैरे शिंपलं, फुलं आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. तेवढ्याच शेजारी बाई आली. बाई म्हटली तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतंय हो? सासूबाई म्हटलं ग बसाव, ते आमचे जावई बापू आहेत. बाई एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र हे ऐकल्यावर याला जागेवर थंडी ताप सुरू झाला. ते तसंच उठलं बाहेर आलं. शेजारीबाईने विचारलं काय जावई बापू कधी आला? ती म्हटली तुम्हाला काय करायची? ती म्हटली आमची देवपूजा करायची. काय करायची? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली. पण आता मात्र याने विचार केला ही देवपूजा करण्यापेक्षा ना मेलेलं बरं. सकाळ लवकर 4 वाजताच उठला. गळ्यामध्ये दगड वगैरे बांधला होता. विहिरीवरती गेला, जवळच ती शेतामध्ये विहीर होती आणि त्या विहिरीत उडी टाकणार. तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने पाहिलं, ते दारी धराय आले होते. 4च्या टायमिंगला लाईट येते आणि त्यांनी पाहिलं आणि ते म्हटले ओ पाहुणं तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देताय? अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा. 3 वेळचं काय खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? विठ्ठल माऊली सांगतात भाव बळे आकळे रवी नाकळे, 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 भाव बळे आकळे
रवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. मावशींना अजून हसू आवरण. भाव पाहिजे आहे की नाही? भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि प्रेम असेल तर त्या देवीची तुम्हाला कृपा होईल तुमच्यावरती. आणि म्हणून अंतःकरणापासून देवीची सेवा जर केली तर ती देवी तुम्हाला पावेल. परमार्थामध्ये श्रद्धेला, विश्वासाला आणि प्रेमाला किंमत आहे. हा, संसार करून पण परमार्थ करता आला पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगेन, संसार थोडा सोपा आहे पण परमार्थ त्याच्यापेक्षा अवघड आहे की. कसं अवघड आहे म्हणजे संसारातलं जे आहे मोडणं ते एक परती चाललं, पण परमार्थात लचकणं सुद्धा चालत नाही. मोडणं आणि लचकणं तुम्हाला समजत असेल. हा, चालत असताना अचानक पायाचा मुरगळला की त्याला म्हणायचं लचकणं. आणि एखाद्या अपघातामध्ये पाय मोडला की त्याला मोडणं म्हणायचं. हा, तिकडं मोडलं तरी चालतंय संसारामध्ये, पण परमार्थामध्ये थोडस जरी लचकलं तरी अख्खा परमार्थ चुलीत जाऊ शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ हा सत्य आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. हा, सगळ्यात मोठं धन कोणतं असेल तर ते परमार्थ आहे. परमार्थ सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. संसार खोटा आहे पण संसार आपल्याला खरा वाटतो म्हणून तर त्या संसारासाठी आपण सगळे रडतो, आहे की नाही? संसारामध्ये आपण सगळे रडतो पण देवासाठी कुणीच रडत नाही. आणि देवासाठी जो रडतो त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. पण महाराज सांगतात, बाबांनो, त्या खोट्या संसारासाठी कशाला रडता? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरी विना. आपल्याला जे खरंय ते खोटं दिसतंय, जे खोटं आहे ते खरं दिसतंय. म्हणजे आपली अवस्था कशी झाली माहितीये का? एक उदाहरण मी नेहमी सांगते. 2 दारुडे असतात आणि ते 2 दारुडे एका विहिरीच्या कडेला बसलेले असतात. तेव्हा त्या दोघांचं लक्ष त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये जातं. अशीच संध्याकाळची वेळ असते आणि त्या दोघांना त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये ढगातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. काय दिसतं? आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. मग ते दोघ जण विचार करतात, अरे आकाशातला चंद्र विहिरीत कसं काय बरं पडला? मग याला आपण बाहेर काढलं पाहिजे. मग याला बाहेर कसं काढायचं? एक मोठं दावं घेतात, ते दावं विहिरीमध्ये टाकतात. ते दावं एका दगडाला बसतं गुतून. त्यांना वाटतं आताशी चंद्र आपल्या दाव्यात अडकला. ते दोघ जण ते दावं असं पाठीमागं ओढायला सुरुवात करतात. शेवटी ते दावं तुटतं आणि दोघ जण पाठीमागं असे धाडकन पडतात. तेव्हा त्यांना दिसतो वरचा चंद्र. आणि ते काय म्हणतात माहिती का? कसं काय, का फटक्यातच चंद्र वर लावला? अरे तो वरच होता. तशी आपली अवस्था झाली. या जगामध्ये फक्त सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. या जगामध्ये सत्य काय? ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठकर देखो, जीवन जो तुझा घर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम
या सत्याची जाणीव आपल्याला जोपर्यंत होत नाही जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपल्याला मिळू शकत नाही, त्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही। आणि खऱ्या अर्थाने हा जो वारकरी संप्रदाय आहे हे पण एक मंदिरच आहे। या मंदिराचा पाया ज्ञानोबारायांनी घातला। ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया। या मंदिराचा विस्तार नामदेवांनी केला। नामातयाचा किंकर आहे की नाही, त्याने केला हा विस्तार। पण ह्या मंदिराचे कळस कोण आहे? तुका झालासी कळस भजन करा सावकाश। आणि या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सगळ्या वारकऱ्यांचं कुलदैवत जर कोणतं असेल तर तो पंढरपूरचा विठुराय आहे। म्हणून बरवे बरवे पंढरपूर नामदेवराय वर्णन करतात। बरवे बरवे पंढरपूर, 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 ओ बरवे बरवे पंढरपूर, 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 बरवे बरवे पंढरपूर। पंढरपुराचं वर्णन करत असताना नामदेव म्हणतात, बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर, किंवा जंबुव्या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखो विठू पाटील त्यांचे नाव। ज्यांचं हे नगर आहे आणि जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपोलिया। काही त्या पंढरपूरचं वैभव सांगावं तेवढं कमी आहे। जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर। हा, आणि म्हणून काय ऐश्वर्य सांगावं पंढरपूरचं। भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, पंढरपूर, त्याचे नाव काशी चारभुजाची, त्याचे नाव काशी, त्याचे नाव काशी चारभुजाची, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गाभाने खेळ्या, सुखने येईल सामारे, नाचत जाऊ त्याच्या गाभाने खेळ्या,
पंढरपूरचं आहे. आणि माऊली सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतात, जे थांबरत्व हेची सिंहासन. माऊली म्हणतात की स्वर्ग किती सुंदर आहे, पण त्या स्वर्गापेक्षाही ब्रह्मलोक सुंदर आहेत. त्या ब्रह्मलोकापेक्षाही वैकुंठ सुंदर आहे का, तर चतुर्भुज नर होऊन ठेले. पण त्या वैकुंठापेक्षाही पंढरपूर सुंदर आहे का, कारण आपण एकदा जरी पंढरपूरला गेलो तरी आपल्या घरी यम येऊ शकत नाही. आणि प्रत्येकाला भीती कशाची, यमाची. पण पंढरपूरला गेलं की घरी यमच येत नाही. त्याला पुरावा आहे. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची घरी यम नये. आहे की नाही, यम येणार नाही म्हणजे तुम्ही अमर राहणार असं नाही बरं का. देवदूत तुम्हाला नेण्यासाठी येणार, यमदूत नाही. प्रत्येकाला भीती आहे यमाची, पण त्या यमाला सुद्धा पळवून लावता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाला तर यमाला कसं पळवून लावायचं, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी. कसं पळवून लावायचं यमाला, मी तुम्हाला दृष्टांत सांगते. एक जावई असतो, तो जावई अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, आपण धोंड्याचा महिना म्हणतो त्याला, आहे की नाही. आणि त्या मासामध्ये एक जावई सासरवाडीला आला. आल्यानंतर सासरवाडीच्या लोकांनी त्यांना मस्त मिष्टान्न भोजन केलं. दुसऱ्या दिवशी पूर्ण ड्रेस केला. आता दुसऱ्या दिवशी याने घरी जायचं का नाही, तो घरी गेलाच नाही, तिथंच थांबला 6 महिने. हे म्हातारा म्हणजे ते सासरा विचार करायचं, हे घरी का जाईना, इतकं दिवस झालंय घरी का जाईना. मग त्या सासरा म्हणणाऱ्याने त्या जावयाला विचारलं, जावई बापू तुम्हाला घरी जायचं नाही का, अहो घरचे लोक तुमची काळजी करत असतील ना. तेव्हा जावई बापू म्हटल्यावर, मामा तुम्हाला जर लेस त्यांची काळजी वाटत असेल तर आपण त्यांनाच इकडे बोलवून घेऊन येऊ. आता मात्र ह्याने विचार केला सासऱ्याने, का इतकं सहजासहजी जाईल असं वाटत नाही. मग ह्याला काहीतरी आयडियाच केली पाहिजे म्हटलं. मग ते म्हाताऱ्याने आपल्या म्हातारीला बोलवलं, सांगितलं, हे बघ आता युती करावी लागेल. मग करायचं काय, आपण संध्याकाळी 3 जण जेवायला बसलो, म्हणजे मी तू आणि आपले जावई बापू, आणि मी तुला काही जरी बोललो तरी तू मला उलट बोलायचं, आणि मी का तुला मारायला धावलो की तू लाईट विझवून बाहेर पळून जायचं. आता थोडंसं तुमच्या लक्षात आलं असेल. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर 3 जण जेवाय बसली. म्हातारीला म्हटलं, का ग भाजीत मीठ टाकलं नाही, भाजी आळणी झाली. म्हातारी म्हणते, गुपचूप जावा, म्हातारपणीलाही चव बघत जाऊ नये. म्हातारं म्हणलं, मला माघारी बोलती काय, लगेच काट्या नाही. बाहेर गेलो, तेवढ्यात म्हातारी लाईट विझवून बाहेर पळून गेली. म्हातारा अंधारामध्ये आलं आणि जावयाचीच हॅप्पी धरून माराय सुरुवात. अहो मामा मारू नका की, मामा अहो मारू नका की. जावई बापू तुम्ही नवरा बायकोच्या भांडणात बोलू नका. अहो पण मी तुमची बायको नाही, तुमचा जावई आहे, जावई. म्हातारं म्हणलं, जावई नाही, जावयाचा बाप जरी आला तरी मी आता म्हातारीला सोडणार नाही. ते गेलं, ते आतापर्यंत काही माघारी आलंच नाही. विठाला काळाला पळवून लावता आलं पाहिजे, परंतु पंढरपूरला गेल्यानंतर हा काळच घरी येऊ शकत नाही. एवढं महात्म्य पंढरपूरचं आहे. आणि तो पंढरपूरमध्ये विराजमान असणारा जो भगवान परमात्मा आहे त्याचा तर काय महिमा सांगावा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंधबारयाचा कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर, निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर, उभय ठेविले हात खटीवर, उभय ठेविले हात खटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
त्या भगवान परमात्म्याच्या भेटीला आयुष्यामध्ये जीवनात एकदा तरी गेलं पाहिजे. कारण तो भगवान परमात्मा विटेवरचा तो असणारा जो पांडुरंग आहे, तो पांडुरंग त्याच्या भेटीला जर आपण गेलो, बापरखुमा देवीवरू विठ्ठलाच्या भेटी आपुले संसाठी करोनी ठेला. आणि तो विटेवरचा पांडुरंग कसा आहे हो, वाट पाहे उभा भेटीची कृपाळू तातडी उतावे. जो आपली आतुरतेने वाट पाहतोय अशा भगवान परमात्म्याच्या भेटीला गेलं पाहिजे जीवनामध्ये. निदान मरण्याच्या अगोदर एकदा तरी काय काहींचं आयुष्य जातं पण पंढरपूरला जात नाहीत. काही काही तर 60-70 पर्यंत गेले पण अजून पंढरपूरच त्यांना माहिती नाही, पंढरपूरलाच ते गेले नाही. काही लोकांना जर म्हटलं ना का चला पंढरपूरला, ते म्हणतात काय नाही आता बघू पुढल्या वर्षी. असं करता 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 सगळं वय निघून जातं तरी पण पंढरपूरला आपण जात नाही. हा आपण बघतो बऱ्याच ठिकाणी भगवान परमात्म्याची रूपं आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी भगवान परमात्मा खेळतोय, काही ठिकाणी रांगतोय, काही ठिकाणी खोड्या करतोय, पण या ठिकाणी मात्र कमरेवरती हात ठेवून तो भक्ताची वाट पाहतोय, आहे की नाही. हा आणि म्हणून अशा पंढरपूरला जर आपण गेलो, आपल्या प्रत्येकाला सुख पाहिजे, पण ते सुख आपल्याला कुठं मिळणार आहे. सुखा लागी जरी करीशी तळमळ. हा सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला गेलं पाहिजे. म्हणून अवघे जेने पाप नाशे ते हे असे पंढरपूर. गात जागा खात जागा नाही बर का, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि म्हणूनच ह्या भगवान परमात्म्याचं, या पांडुरंग परमात्म्याचं जीवनामध्ये अखंडतेने नामस्मरण केलं पाहिजे. जरी पंढरपूरला रोजच जावं असं काही नेम नाही. तुम्ही घरी जरी ठाईचं बैसुनी करा एकचित्त, घरी जरी त्याचं नामस्मरण तुम्ही केलं तरी पण तो पांडुरंग परमात्मा स्वतःहून आपल्या घरी येईल. एवढी ताकद पण आपल्या भक्तीमध्ये पाहिजे, लक्षात घ्या. हा ताकद पाहिजे म्हणजे अंतकरणामध्ये तशी क्वालिटी पाहिजे, तसा भाव पाहिजे, तसं प्रेम पाहिजे. अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करणारे तुकोबार आहेत. अखंड चिंतन विठोबाचे. मला वाटतं एवढी अखंडता आपल्याला नाही जमणार. आपल्याला 2 तास कीर्तनात सुद्धा बसायला नीट जमत नाही. लगेच इकडं बघ तिकडं बघ, थोडीशी चुळबुळ. हा म्हणून ही एवढी अखंडता आपल्याला नाही जमू शकत. पण निदान भगवान परमात्म्याचं एकदा तरी प्रेमाने नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. अखंड भक्ती ज्याच्या जीवनात आहे ना, त्याचं नाव चंद्र सूर्य असे पर्यंत राहतं. राधा आणि कृष्ण यांचं जीवन काय होतं, अखंड कृष्ण होतं, है की नाही. राधा आणि मीरा जीवनामध्ये आपण ह्यांची नावं घेतो का, कारण त्यांच्या जीवनामध्ये अखंडतेने कृष्णाची भक्ती होती, है की नाही. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी. मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मन मोहन, सगम पदा पधम परे घरी सनी रे गम गम पम पद पद सनी सरे. श्रृंगार करे और मीरा
क्या दोनों की प्रीति में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक जीत न मानी एक हार न मानी, एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी। असं अखंडता आपल्या भक्तीमध्ये पाहिजे आणि या एवढ्या अखंडतेने एवढ्या प्रेमाने जर त्या पांडुरंगाची भक्ती आपल्या वारकऱ्यांचं कुलदैवत असणारं, ह्या पांडुरंगाची भक्ती आपल्या गावाचं कुलदैवत असणारी भवानी माता, या भवानी मातेची भक्ती जर केली तर जीवनामध्ये निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण आणि आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याचं एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करायचे, हाताने टाळी आणि मुखाने नाम। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये नामदेव महाराज खूप सुंदर पद्धतीने वर्णन करतात। जळजळती सोनसळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर। आणि हे जे पंढरपूर आहे, आपण खऱ्या अर्थाने आता सासरमध्ये आहोत आणि आपलं सगळ्यांचं माहेर जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे। आणि नामदेव महाराज म्हणतात माझं सुद्धा माहेर पंढरपूर आहे, नवे नवे सगळ्या संतांचं माहेर पंढरपूर आहे। शेवटच्या चरणामध्ये माहेर संतांचे, माहेर संतांचे, माहेर संतांचे, माहेर संतांचे, माहेर संतांचे, माहेर संतांचे,
बाबा असं छान गायन केलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम. झळझळते सोनसळा कळस दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर. या अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये तिन्ही चरणाचे थोडक्यात भावार्थ या ठिकाणी तुमच्या समोर प्रतिपादन केला. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेळे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मला सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. मी सर्वांचं मनापासून आभार मानते. या ठिकाणी ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं ते समस्त कडबनवाडी सर्व भजनी मंडळ सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. आदरणीय आमचे सर असतील त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याबद्दल या ठिकाणी मी सर्वांचं मनापासून आभार मानते. सर्वांना धन्यवाद देते. आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थीवृंद सर्व या ठिकाणी असणारे चोपदार बाबा असतील या ठिकाणी ताई असतील ज्यांनी विणा घेतला आणि ज्यांनी मला मृदंगाची साथ दिली आमचेच बंधू जीवन महाराज धायगुडे त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती डिपेंड होता ती सुंदर अशी माईक सिस्टीम खूप सुंदर या ठिकाणी आपण ही सिस्टीम सांगितली त्याबद्दल यांचंसुद्धा ज्यांची सिस्टीम आहे त्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करते आभार मानते. आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी का म्हटलं लाडक्या कारण आपण बहुसंख्येने उपस्थित झाला. पहिल्यांदा तुमच्या चरणावरती नतमस्तक त्यानंतर सर्व माझे माईबाप सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या चरणावरती सर्वांच्या चरणाला वंदन करते. आणि झालेली सेवा भवानी मातेच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी मी थांबते. विठ्ठल जय जय विठ्ठल.